कुठल्याही पुस्तकावरती अशा प्रकारचा कार्यक्रम असेल तर खूप मोठमोठ्या साहित्यिकाचे भाषणे आयोजित केले जातात, त्याच्यावरती भाष्य आयोजित केले जातात आणि त्याच्यावरती साहित्यिक अंगानं बऱ्याचशा चर्चा केल्या जातात. पण हे पुस्तक वेगळं आहे. हे पुस्तक परिवर्तनाच्या दृष्टीने आहे. त्याच्यासाठी या चळवळीतली माणसं ज्यांनी हे सगळं संघर्ष बघितलेला आहे आणि सगळं हे भोगलेलं आहे त्याच्यावरती तेच बोलू शकतात. एखाद्या कुठल्या तरी साहित्यकाला मोठे आणलं आणि याच्यातले साहित्यिक मूल्य वगैरे प्रतिमा वगैरे सांगा तर त्या दृष्टीने हे पुस्तक नाहीये. याचा अर्थ असा नाही की साहित्यिक दृष्ट्याने पुस्तक गौण आहे. साहित्यिक दृष्ट्याही ते पुस्तक चांगलं आहे, पण त्यातली जी आग आहे, जी आग ज्यांनी स्वतः भोगलेली आहे अशाच माणसाने त्याच्यावरती बोललं पाहिजे. म्हणून प्राध्यापक उमाकांत राठोड सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्या पुस्तकावरती भाष्य करा. लेखक संघाचं अभिनंदन करतो की त्यांनी हे अत्यंत चांगला आणि उपयोगिता असणारा हा उपक्रम आहे. आपण कुणीही आपल्याला भेटणाऱ्या दिवसामध्ये 100 माणसांना जर विचारले किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 1 नंबर पेज पासून ते शेवटपर्यंत किती पुस्तकं वाचलेली आहेत, एक अंदाज घ्यायला काही हरकत नाही. त्यांनी वाचलंच पाहिजे का असे काही बंधनकारक नाही. त्यांनी नाही वाचलं तर त्याचं काही अर्थ आहे का असं पण नाही. आता हे पुस्तक छापून बराच कालावधी झालेला आहे तरी मी हे पुस्तक वाचलेलं नव्हतं. ज्यावेळेस मला समाधाननी सांगितलं की असं असं आहे मग मी शोधाशोध केली आणि माझ्याकडे पण आहे पण मला ते सापडलं नाही. माझ्या लायब्ररीमध्ये आहे ते पुस्तक. का नाही वाचलं? कारण कार्यकर्ता, विशेषतः कार्यकर्ता हा कधीच मला एक पंडित व्हायचंय, अभ्यासू व्हायचंय म्हणून तो वाचन करतो असं माझा विश्वास नाही. त्याला त्याची गरज वाटते. आपल्या समाजामध्ये जो कोणी उघड्या डोळ्याने समाजामध्ये काम करत असतो त्याच्यासमोर रोज नवीन प्रश्न तयार होतात. व आज राज्याच्या विधानसभेमध्ये असा निर्णय घेतला. मला वाटलं की आज मी आमच्या कॉलेजमध्ये कॅन्टीन मध्ये आमची चर्चा होते मग मला बोलता आलं पाहिजे म्हणून मी ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कोणाला कुठेतरी एखाद्या विशिष्ट कार्यक्रम अण्णाभाऊ साठेच्या जयंतीबद्दल बोलवलं तर तुम्हाला अण्णाभाऊ साठेच्या साहित्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला वाचून जावं लागतं. अशा रोज घटना घडत असतात आणि रोज आपण अपडेट राहण्याचा प्रयत्न करतो. होतच असं नाही परंतु आपण सातत्याने ते प्रयत्न करत असतो. मला 2 दिवस लागले ही पुस्तक वाचायला. 1 नंबर पेज पासून ते 310 पेज हे सर्व वाचून काढली. वाचल्यानंतर मला असं वाटलं किंवा याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहित नाही. त्याची एक आउटलाईन मला माहित होती. अण्णा सावंतनी कोरोना काळापासून ज्या पुस्तकाची जी सुरुवात केलेली आहे तो शेवट पण त्याच मुद्द्यावर त्यांनी तो शेवट केलेला आहे. मध्यंतरी बरेचसे त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामधले विशेषतः त्यांनी आता म्हणजे त्यांच्या भूमिकेबद्दल ज्या पद्धतीने सांगितलं मला वाटतं हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे की लोक का लिहित नाही. माझं त्याच्याबद्दलचं माझं जे काही मत आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड कॉन्ट्रडिक्शन असतात, आंतरविरोध असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ते मरेपर्यंत फक्त त्यालाच माहित असते. ते आपल्या क्लोज फ्रेंडला पण नाही सांगत, आपल्या क्लोज मैत्रिणीला पण नाही सांगत आणि आपल्या बायकोला पण नाही सांगत. शेवटपर्यंत तो त्याच्या नेणिवेमध्ये ठेवून या जगामधून तो निघून जातो. जे प्रमाणिक कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांना असं वाटत असतं की त्यांना अशी एक खंत असते की आपण खोटं कसं लिहायचं यार, आपण तर असं केलेलं आहे. म्हणजे खाजगीमध्ये आपण चर्चा केली तर हे सर्व गोष्टीचा उलगडा होऊ शकतो परंतु सार्वजनिक ठिकाणी असं म्हणजे एखाद्यात महात्मा गांधी असू शकतो. अशा त्याचा तत्कालीन पेल्यामधलं वादळ जसं असतं तसं वादळ उठू शकतं. या भीतीपोटी बरीचशी माणसं लिहित नसतात आणि आपण जी गोष्ट लिहिणार आहे त्याचे साक्षीदार आपल्या आजूबाजूला पण असतात. त्याच्यामुळे तुम्हाला वाकडे तिकडे किंवा काहीतरी मनाने काहीतरी फंटी मारून त्या ठिकाणी चालणार नाही.
या भीतीपोटी बरीचशी माणसं लिहित नाही. मला पण तसंच वाटतं. मला पण वाटतं की आपण लिहावं, पण आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या काही वाईट गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, आपण केलेलं आहे, ते लोकांना सांगण्याचं धैर्य मला वाटतं. म्हणूनच महात्मा गांधी हे जगामध्ये, महात्मा गांधी काय, एक 5 फूट उंचीचा माणूस, 52-55 किलो वजनाचा माणूस, दिसायला सुद्धा एवढे स्मार्ट नव्हते, तरी जगभरामध्ये महात्मा गांधीचा जो काही प्रभाव आहे, तो प्रभाव मला वाटतं याच कारणामुळे की तुमच्या आयुष्यामधलं सर्व सत्य सांगण्याचं जे काही धैर्य आहे, ते धैर्य याच्यामध्ये आलं पाहिजे. अण्णा सावंतचा एकूण जो काही राजकीय प्रवास आहे, म्हणजे त्यांच्यावर धार्मिक प्रभाव होता, घरामध्ये एकूण जे काही धार्मिक वातावरण होतं, त्यांचे 5 भाऊ वडील वगैरे हे सर्व, त्याच्यानंतर ते आर्य समाजी झाले, त्याच्यानंतर ते युक्राईन सारख्या चळवळीमध्ये त्यांनी झोकून घेतलं, आणि मग विद्यापीठामध्ये आल्याच्या नंतर SFI संघटनेची त्यांचा संबंध वगैरे आला. त्याच्यामधल्या मला वाटतं, म्हणजे माझी काही वेगळी मतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे कॉम्रेड बनसोड बरोबर, म्हणजे कॉम्रेड बनसोड हे सध्या तरी औरंगाबादमध्ये डाव्या चळवळीचे मार्गदर्शक म्हणून मी मानतो. आता ते कितपत काय ते मला माहित नाही, परंतु मार्क्सवादाबद्दल आता अभयनी पण सांगितलं की मार्क्सवादाबद्दल लोक कशा पद्धतीने बघतात. मला वाटतं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या या पृथ्वीवर जवळपास, म्हणजे व्हॅटिकन सिटी ते चायना, चीन, सर्वात छोटा देश व्हॅटिकन सिटी आणि सर्वात मोठा देश चीन, हे सर्व देश घडले साधारणतः 200 देश आहेत आपल्या या पृथ्वीच्या भूभागावर. त्याच्यापैकी 20% देशांमध्ये आजही राजेशाही आहे. म्हणजे हे जग हाताळण्याच्या फक्त 3च मार्ग आहेत. त्या देशामधल्या पक्षांचे, नेत्यांचे, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या पक्षाचे नाव भले काही पण असो, परंतु हाताळण्याचे जे मार्ग आहेत ते 3च आहेत. एक राजेशाही, दुसरा भांडवलशाही आणि तिसरा समाजवाद. याच्या पलीकडे जग हाताळण्याचा आणखी कुठलाही पर्याय जगाला काही सापडलेला नाही. भांडवलशाहीची इतिहासाने जो काही परंपरा आहे तो 2500 वर्षाची परंपरा आहे, आणि ज्याला आपण समाजवाद असं म्हणतो, त्या समाजवादाची 250 वर्षाची परंपरा आहे. 6 वर्षाचं पोरग आणि 22 वर्षाचा जिम मध्ये जाणारा पोरगा यांची बरोबरी कशी होईल? नाही होणार. आणि म्हणून आपण जे सातत्यानं, आणि दुसरी गोष्ट की मार्क्सवादाबद्दल आपल्याकडं गोविंद पानसरे जर सोडले तर सोप्या पद्धतीने कोणीच मार्क्सवाद सांगितलेला नाही. आम्ही सुद्धा आयुष्यभर विद्यार्थी चळवळीमध्ये वगैरे शिबिर करण्यापासून ते वाचनापर्यंत मला ही गोष्ट मान्य आहे. तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला ह्याच्यापेक्षा सोपी करून नाही सांगता येणार, हे मला मान्य आहे, परंतु तुम्ही त्या लेवलच्या लोकांना सांगितली तर ती वेगळी गोष्ट आहे. कारण जे मार्क्सवाद, म्हणजे आपल्याला सरळ सरळ मार्क्सवाद किंवा समाजवाद हा, जसं आपल्या इथं पसायदान सांगितलं जातं, जो जो वांछिल तो तो लाभ प्राणी जातं, हेच मार्क्सने सांगितलं. व ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे अशी व्यवस्था सृष्टीमध्ये आहे. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे काही कोणाच्या बापाचा पट्टा लिहून दिलेला नाही. हे सर्वांना ज्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने त्यांना मिळालं पाहिजे. जसं विवेकानंदांनी सांगितलं, कर्ण म्हणतो विश्वमार्यम, जगातील सर्व श्रेष्ठ लोक जे आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. म्हणजे असे या पद्धतीनं, किंवा महात्मा फुले, म्हणजे या पद्धतीनं, म्हणजे आपल्या लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला नाही, मीच एक विद्वान आहे असं माझं मत नाही, परंतु त्या लेवलवर येऊन, त्या पातळीवर येऊन आपल्याकडं त्याचा विपर्यास करून, त्याला विद्रूप करून आपल्याकडे सांगितलं गेलं की बाबा हे जे आहे मार्क्सवाद किंवा समाजवाद जे आहे ते गरिबी पसरवण्याचं साधन आहे, गरिबीचं समान वाटप करण्याचं साधन आहे. मार्क्सवाद काय सांगतो? मार्क्सवाद सांगतो, एका शब्दात जरी आपल्याला सांगायचं झालं तरी माणसांना प्राण्यासारखं वागवू नका.
असं मार्क्सवाद सांगतो. ही वाईट गोष्ट आहे का? ही चुकीची गोष्ट आहे का? कारण जगामध्ये औद्योगिक क्रांतीच्या अगोदर 8-8, 9-9, 12-12 वर्षाच्या मुलांना 15-15, 16-16 घंटे कामाला राबवायचे. भट्टीमध्ये काम करत असताना तिथंच मुलं मरून जायची. अशा प्रकारे अत्यंत अमानवी पद्धतीनं त्यांना वागवलं जायचं. औद्योगिक क्रांती झाल्याच्या नंतर आणि मार्क्सचा उदय झाला, मार्क्स तत्वज्ञान जगासमोर आल्याच्या नंतर मार्क्सने एका शब्दात सांगितलं की भांडवलशाही माणसाला जनावरासारखं वागवते, तर त्यांना तुम्ही माणसासारखं वागवलं पाहिजे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर मला वाटतं जो काही विशेषतः डाव्या चळवळीमधला कार्यकर्ता हा काही झोपीत उठला आणि डाव्या चळवळीमध्ये उठला आणि त्यांनी निर्णय घेतला असं काही होत नाही. त्यांनी बराच कालावधी वेगवेगळ्या जनसंघटनेमध्ये काम केलेलं असतं आणि हे काम केल्याच्या नंतर तो जाणीवपूर्वक ज्यावेळेस निर्णय घेतो त्यावेळेस मला वाटतं आपलं जे काही बरं वाईट होतं त्याच्याबद्दल पश्चाताप करून काही त्याचा उपयोग नसतो. तुम्ही रस्ता निवडलाय ना, मग त्या रस्त्याने चाललं पाहिजे. तुम्हाला हे पण माहित आहे किंवा इथं खडे आहेत, काटे आहेत वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु एक डाव्या चळवळीमधला कार्यकर्ता हा सुद्धा एक हाडामासाचा माणूस असतो, हे चळवळीमधल्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. भांडवलशाहीचं वैशिष्ट्य काय? भांडवलशाहीचे वैशिष्ट्य असं आहे की ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचे चेहरे सातत्याने ती बदलत असते. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत असते. एकीकडे समाजामध्ये ती अन्यायाच्या विरोधात लढणारा माणूस लढत लढत तो कधीच स्वतः अन्याय करायला लागतो हे पण त्याला कळत नाही, आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा माणूस कधी भ्रष्ट होऊन जातो हे पण त्याला कळत नाही. हे भांडवलशाहीचं दुष्ट चक्र आहे. हजारो उदाहरणं तुम्ही डोळे झाकले की तुमच्या समोर पण येते, हे काय वेगळं सांगायची गरज नाही. परंतु आता अण्णा सावंत ज्यांचं नाव घेतलं, मराठवाड्यामध्ये जी काही डावी चळवळ उभी राहिली किंवा डाव्या चळवळीचं बीजारोपण जे काही झालं, मला वाटतं त्याचे एकमेव नाही परंतु प्रमुख म्हणून कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे यांचं नाव घेऊन घ्यावं. म्हणजे अण्णा सावंतला जालन्याला जाण्याच्या निर्णयामध्ये सुद्धा त्यांचाच वाटा होता. भवलकरांना औरंगाबादमध्ये पाठवण्याचा त्यांचाच वाटा होता. विठ्ठल मोरेंना एसएफआयचा राज्याचा अध्यक्ष करणं किंवा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया नावाची जी संघटना स्थापन झाली 1975 साली महाराष्ट्रामध्ये आणि 70 साली देशामध्ये, तर कॉम्रेड एसएफआयची महाराष्ट्रामधली पहिली शाखा ही महाराष्ट्र विद्यालय मोहा या ठिकाणी झाले. विठ्ठल मोरे त्या ठिकाणी आलेले होते त्या ह्याला. आणि एकूण हा जो काही एक संबंध इतिहास आहे, अण्णा सावंतनी एका शिबिराचा पण उल्लेख केलेला आहे. आडस या गावी त्यावेळेस कम्युनिस्ट पार्टीचं बऱ्यापैकी काम होतं आणि तिथं शिबिर झालं. तिथं कॉम्रेड ओक, प्रभाकर सनगिरी वगैरे त्या ठिकाणी आपण त्यांनी उल्लेख केलेला आहे की बाबा त्या जात वर्गामधले लोक वैचारिक तत्वज्ञान सांगणारे निर्माण झाले पाहिजे असं त्यांनी त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. मला वाटतं याच्याकडे आपण जरा वेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. आपण ज्यावेळेस वर्गीय क्लास कॅरेक्टर ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस जातीवरून मूल्यमापन करणं मला वाटतं हे काही योग्य नाही. आपली सर्वांची वेगवेगळ्या जनसमूहाची, कार्यकर्त्यांची, पक्षाच्या लोकांशी, लीडरशी चर्चा होत असते आणि एकमेव चर्चेचा जो काही संघर्षाचा आणि चर्चेचा जो काही मुद्दा असतो तो जात प्रश्न. मला वाटतं डाव्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे जे जातीचे समर्थक असतात किंवा असे काही पक्ष आहेत की ते फक्त जातीवरूनच राजकारण करतात आणि जातीवरूनच माणसाचं मूल्यमापन करतात. विद्यापीठाचा कुलगुरू कोण आहे, तो कुठं शिकला, काय शिकला हे न विचारता तो कुठल्या जातीचा विचारतात. कलेक्टर आला, त्यांनी काय संघर्ष केला, त्यांनी कुठले निर्णय घेतले, कुठून बदलून आला हे काही न विचारता तो कुठल्या जातीचा विचारतात. मग जातीच्या प्रश्नाच्या बद्दल जेव्हा जात निर्माण झाली
त्याच वेळेस जातीला विरोध करणारा सुद्धा फोर्स अस्तित्वात आला आणि तो संघर्ष आतापर्यंत चालू आहे. तरी जात का जात नाही ह्याच्याबद्दल इरावती कर्वेंनी जे सांगितलं की बाबा जी जाता जात नाही ती जात, तरीही आपण जात जात नाही हे जरी वास्तव असलं तरी जात गेली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे या देशामधले फक्त डावेच लोक आहेत. त्याचे सबळ पुरावे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जात निर्मूलन करायचे असेल तर त्याचे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यापैकी आंतरजातीय विवाह तुम्ही सर्वे करा, कुणी केलेले आहेत आंतरजातीय विवाह. कारण जात आंतरजातीय विवाह आणि जात नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. माझा आंतरजातीय विवाह आहे, मी जात तोडली असं बिलकुल म्हणता येणार नाही. त्या दिशेने एक पाऊल टाकलं एवढंच फक्त म्हणता येईल. परंतु हा या ठिकाणी माझा मुलगा बसलेला आहे, त्याच्या टिशीवर माझी जात त्याला लागलेली आहे, परत त्याला लागलेली आहे. त्याच्यामुळं जात ज्या आधारावर टिकून आहे ते आधार जोपर्यंत नष्ट होणार नाही, मला वाटतं ते जे आधार आहेत शिक्षण, रोजगार, लग्न आणि मसनवाडा. आज पेपरला बातमी आहे कुठल्या तरी गावामध्ये एकच मसनवाडा आहे. पेपरला बातमी आहे तुम्हाला दर 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये पेपरला बातमी येते मसनवाट्यावरून गावामध्ये तुंबळ मारामारी म्हणून. कारण जात ही जशी सामाजिक आहे तशी ती आर्थिक सुद्धा रचना आहे. याचाही उल्लेख या पुस्तकामध्ये अण्णा सावंतनी केलेला आहे. त्यांच्या काम करत असताना जो काही सार्वजनिक संघर्ष आहे, व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष आहे, म्हणजे असे बरेच कार्यकर्ते आहेत की दिवसभर एखादा बऱ्यापैकी शटल असणारा कार्यकर्ता असतो, त्याच्याबरोबर तो काम करत असतो. काम संपल्यानंतरही तो त्याला सोडत नाही कार्यकर्ता. त्याचा उद्देश असा असतो की हा जाता वेळेस तरी मला घरी जेवायला चल म्हणेल. ते जेवायची व्यवस्था नसते त्याची. जाता वेळेस तो म्हणेल तू जेवला नाही तू चल. परंतु मी जसं म्हणलं की बाबा जसा समाजामधला एक कॉमन माणूस आहे तसा हाडामासाचाच माणूस असतो कार्यकर्ता सुद्धा, किंवा डावा समाजवादी, त्याच्यामध्ये सुद्धा समाजामधले बरे वाईट गुण हे ठासून भरलेले असतात. ते पण वाईट वागत असतात. परंतु डाव्या पक्षाचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस एखादा दोषी आढळतो त्यावेळेस त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. भांडवली पक्षामध्ये सर्वजण मिळून ते दोष तयार करतात आणि त्याच्यावर पांघरून पण घालण्याचा प्रयत्न करतात. तो डाव्या पक्षामध्ये किंवा डाव्या चळवळीमध्ये तशी होण्याची शक्यता कमी असते. त्याचबरोबर अण्णा सावंत या पुस्तकाचा शेवट निवडणुकीच्या माध्यम म्हणजे निवडणुकीचे जे काही आता त्यांनी त्यांचा शेवटच्या ह्याचा पण त्यांनी उल्लेख केला याच्यामध्ये पुस्तकांचा. मला वाटतं निवडणूक हे एक तंत्र आहे आणि ते तंत्र, त्या तंत्रासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, लोकशाहीमध्ये आपण म्हणत असतो की आपण निवडणूक लढवली पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे. बऱ्याच वेळेस म्हणतो की काय होणार आहे, आपलं चिन्ह लोकांसमोर जाईल, आपल्या पक्षाचा प्रचार लोकांसमोर जाईल. इथपर्यंत अपेक्षा करणं योग्य आहे, काही वाईट नाही. परंतु मी निवडून आलो नाही, मला वाटतं निवडून येण्याचे मला वाटतं 2-3 निकष आहेत. त्या 2-3 गोष्टी लागतात निवडून येण्यासाठी. त्याच्यापैकी एक तुमच्याकडे अत्यंत प्रभावी पाहिजे. नंबर 1 पैसा. पैसा एवढा पाहिजे की तुम्हाला कोणालाही विकत घेता आलं पाहिजे. पैसा नसेल तर तो विषय आपल्यासाठी संपला. दुसरी गोष्ट आहे जात. जात एवढी प्रभावी पाहिजे की तुम्हाला जातीयवादाने लोकांना पागल करता आलं पाहिजे. जसं छगन भुजबळनी केलं, जसं तो महादेव जानकरनी केलं, तसं तुम्हाला गोपीनाथ मुंडेंनी केलं, तसं तुम्हाला करता आलं पाहिजे. ते करता नाही आलं तर ते पण सोडून द्यायचं. आणि तिसरी गोष्ट आहे, जे तुम्ही आयुष्यभर करता ऑर्गनायझेशन, संघटन,
आणि त्याच्यामधून एक भौतिक ताकद आपल्याला करता आली पाहिजे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे नसेल तर मला वाटतं पॉवर स्ट्रक्चरचं जे काही राजकारण आहे याच्याबद्दल आपण विचारच नाही केला पाहिजे. आपण झाडं लावणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, आरोग्य कॅम्प घेणं, या गोष्टी आपण केल्या पाहिजे जिथं संघर्ष नाही. कारण आपण म्हणतो की त्याने फार पैसे वाटले, मग तू वाटायचे तुला कोण थांबवलं? आपण म्हणतो त्याने फार गुंडगिरी केली, तुझे हात कुठे गेले होते, तू का नाही केली? लोकशाही म्हणजे हे जे आपण सारं समर्थन करतो नंतर, कारण शेवटी जगभरामध्ये मार्क्सने जी काही फिलॉसॉफी मांडलेली आहे, मार्क्सने स्वतःच असं सांगितलेलं आहे की जर जगामध्ये न्यूटनने जर त्याचं तत्वज्ञान मांडलं नसतं तर मी माझं तत्वज्ञान मांडू शकलो नसतो, असं स्वतः ह्याने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जो सबळ आहे, म्हणजे याची उदाहरणं अत्यंत, म्हणजे आपण सर्वांना त्याची उदाहरणं आपल्याला सर्वांना माहित असतील. म्हणजे अण्णा सावंतांचं फुल टाइमर हे जे पुस्तक आहे हे केवळ पुस्तक किंवा ते त्यांचं आत्मचरित्र नाही, हा एकूण म्हणजे साधारणतः 82 ते 2022-23 पर्यंतचा एकूण चळवळीचा, विशेषतः मराठवाड्यामधल्या चळवळीचा, मग त्याच्यामध्ये युक्रांची चळवळ आली, मराठवाडा विकास आंदोलनाची चळवळ आली, विद्यापीठ नामांतरांची चळवळ आली, ह्या सर्व चळवळीवर या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं अण्णा सावंत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे, ही गोष्ट खरी आहे. मला वाटतं त्याचं कारण असं आहे की त्याच्यामधली जी काही भाषा आहे ही भाषा मराठवाड्यामधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला ही भाषा माझीच आहे अशा पद्धतीनं वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळं हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. बराचसा म्हणजे आता मी स्वतःच या पुस्तकामधल्या ज्या काही अण्णा सावंत यांनी ज्या काही घटनांचा उल्लेख केलेला आहे वगैरे, दुरून किंवा प्रत्यक्ष, मी सुद्धा त्याच्या म्हणजे माझा सुद्धा हे पुस्तक वाचत असताना एक असं आपण सुद्धा याचे साक्षीदार आहे वगैरे हे सर्व म्हणजे अशी मला सातत्यानं जाणीव होत होती. आणि शेवटी एक ज्यावेळेस कार्यकर्ता म्हणून आपण ज्यावेळेस जगत असतो किंवा आपण एक जाणीवपूर्वक जो काही रस्ता निवडलेला असतो, तो रस्ता निवडत असताना आपण महात्मा म्हणजे फार पूर्वी म्हणजे अगदी विद्यार्थी दशेच्या काळामध्ये वगैरे महात्मा गांधी बद्दल आणि डाव्या चळवळींबद्दल, जसं आता काही संघटना महात्मा गांधीला नंबर 1 चा विरोधक मानतात तसं आम्ही पण मानायचो. परंतु माझ्या वाचण्यात एक कॉम्रेड EMS नमुद्रीपाल महात्मा गांधी एक मार्क्सवादी मूल्यांकन नावाची एक छोटीशी पुस्तिका वाचण्यात आली आणि संबंध महात्मा गांधीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता तो बदलला. मला वाटतं सावंतनी जालन्यामध्ये पहिली जी काही युनियन झाली ती गेडोर, त्याच्यानंतर फोर्ज वगैरे ह्या सर्व कंपन्या झाल्या, तिथल्या असंघटित कामगारांमध्ये घाणा म्हणजे तेल घाण्याचे जे काही कामगार होते त्यांची पण त्यांनी युनियन बांधली. प्रेसमध्ये ज्या काही त्यावेळेस ज्या काही खिड्याच्या प्रेस होत्या त्या प्रेसमध्ये काम करणाऱ्या लोकांची युनियन बांधली. त्यावेळेस हे सर्व आपल्याला त्या काळामध्ये ते अवघड वाटत होतं. आज पण मला वाटतं की कुठलंही परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, सकारात्मक परिवर्तन हे व्यक्तिगत सद्वर्तनाशिवाय सामाजिक परिवर्तन कधीच होत नाही. मी कसाही वागेल आणि समाज बदलेल ही गोष्ट चूक आहे. आणि माझा असा अनुभव आहे की तुम्ही लोकांची जर प्रामाणिक असाल, त्याला अनुभव असला पाहिजे तुमच्या प्रामाणिकपणाचा. म्हणजे उमाकांत राठोड फार शहाणा आहे, फार हुशार आहे, तो फार प्रामाणिक आहे असं कोणीतरी सांगितलं तर त्याच्यावर नाही विश्वास ठेवायचा. त्या संबंधित माणसाला थेट अनुभव असला पाहिजे. आणि मग आज काय परिस्थिती ट्रेड युनियन मध्ये, ते अण्णा सावंतला पटेल की नाही पटेल मला माहित नाही, खंडणी खोर समजतात युनियन लीडरला, हे मला लोकांनी सांगितलेलं आहे, प्रत्यक्ष लोकांनी सांगितलेलं आहे. आपण ज्यावेळेस म्हणजे डाव्या चळवळीची जी काही परंपरा आहे या देशामधली, इंद्रजित गुप्त असतील, ज्योती बसू असेल, M.B. बसू पुणे असतील, त्याच्या ज्योती बसू खुद्द असतील, P. सुंदरయ్య असतील, हे सर्व हजारो एकरचे मालक होते.
हरिकिशन सुंठीत असतील, जे भगतसिंगाचे सहकारी होते, बंदुकीची गोळी डाव्या हाताला लागून गेली म्हणून ते वाचले. हजारो एकर जमिनीचे EMS नमुद्रीपाल हे स्वतः राजकुमार होता, स्वतःच्या मालकीची 13,000 एकर जमीन होती. त्या लोकांनी अशा प्रकारचा रस्ता निवडला. पी सुंदरय्या ज्यावेळेस खासदार झाले त्यावेळेस लोकांनी त्यांची सायकल, त्यांची बंडी आणि त्यांच्या चपला काढून त्यांना चांगला ड्रेस घालून दिल्लीला पाठवलं संसदेत. ट्रेड युनियनमध्ये कार्यकर्त्यांना तुमचं उत्पन्न काहीच नसताना तुम्ही एखाद्या कलेक्टर सारखं किंवा एखाद्या डेप्युटी कलेक्टर सारखं किंवा बँकेच्या मॅनेजर सारखं तुम्ही कसं काय राहू शकता? हे लोक ऑब्झर्व करतात. तुम्हाला सांगत नाही तू भ्रष्ट आहे, तू असा कसा करायला, कारण तुम्ही लीडर असता, तुम्ही फार मोठी माणसं आहेत, तुम्हाला तुमच्याशी शत्रुत्व घेणं त्यांना परवडणार नसतं, पण ते समजून जातात कुछ तो भी गडबड आहे आणि ते निघून जातात. हे कधीतरी वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. म्हणजे ट्रेड युनियन दुकानदारी आहे, काही कंपल्शन असतात, परंतु व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला तर कंपल्शन नाही ना, तुम्ही तर तसं वागलं नाही पाहिजे. मला वाटतं हे एकूण दुसरी एक अत्यंत महत्वाची अडचण म्हणजे तुम्ही डाव्या चळवळीत काम करत असता, तुमच्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध करण्याची एक परिस्थिती निर्माण झालेली असते, पण ते तुम्हाला दाखवता येत नाही. ही सर्वात मोठी अडचण असते डाव्या चळवळीमधले जे. आणि दुसरी गोष्ट, डाव्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांनी जर ज्यावेळेस तुम्ही एक विचारधारा म्हणून तुम्ही ज्यावेळेस त्या चळवळीच्या प्रभावामध्ये येता त्यावेळेस तुम्हाला सर्व गोष्टीची एक त्रोटक कल्पना सुद्धा असली पाहिजे. बाबा मला 4 चाकी गाडी कधीच घेऊ शकणार नाही, मी लॅविश घर कधीच बांधू शकणार नाही, कारण आपलं तेवढं उत्पन्न नाही. रोज ज्या पद्धतीने एखादा प्राध्यापक, एखादा मॅनेजर, एखादा कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर जसं ज्या पद्धतीने जीवन जगतो तसं मला जगता येणार नाही, हे तुम्हाला अपेक्षित असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीची एक व्यवस्था जीवनामध्ये कार्यकर्त्यांना जर करता आली, ती करण्यासाठी जर त्याच्या चळवळीमधल्या त्याच्या पक्षाच्या लोकांनी जर त्याची, कारण भाकरीची व्यवस्था सन्मानाने जगण्यासाठी पुरती जर झाली नाही तर कार्यकर्ता चळवळीमध्ये भाकर शोधायला लागतो. हे जसा मासा पाणी पितो त्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी घडतात. मासा पाणी पितो हे कसा पितो हे जसं आपल्याला सांगणं अवघड आहे, तसाच तो अन्यायाच्या विरोधात लढत लढत कधी भ्रष्ट होतोय कळत नाही, आणि अन्यायाच्या विरोधात लढत लढत तो स्वतःच कार्यकर्त्यावर कधी अन्याय करायला लागतो हे पण त्याला कळत नाही. परंतु डावी चळवळ, समाजवाद, मार्क्सवाद जसं भांडवलशाही रोज नवीन नवीन प्रयोग करत असते, तसं मार्क्सवाद सुद्धा किंवा समाजवाद सुद्धा जगामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. जसं लहान लेकरू चालता वेळेस शेकडो वेळा पडतो, गुडघे फुटतात, पायात बंबाळ होतात, तशीच परिस्थिती आहे. परंतु लोक म्हणतात तिथं 35 वर्ष होतं आणि इकडं कसं झालं नाही, आणि त्याची खंत आम्हाला जास्त ना तुझ्यापेक्षा. झालं नाही काय कारण आहे, त्याची कारण शोधतायत लोक. परंतु चळवळीमध्ये म्हणजे या पुस्तकाचा एक अत्यंत महत्वाचा जो काही संदेश आहे की तुम्ही जर कुठल्याही कामामध्ये सातत्य ठेवलं, कारण जगामधली सर्वात अवघड गोष्ट सातत्य आहे. मग ते घरामधलं झाडू मारणं असो किंवा एखादी मिसाईल तयार करणं असो, त्याच्याशिवाय त्या कामाशी किंवा त्या घटनेशी किंवा त्या स्थानाशी तुमचं नाव जोडलं जाऊ शकत नाही. सातत्य ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. आपण बऱ्याच वेळेस ठरवतो की बाबा आता रोज आपण मॉर्निंग वॉकला जायचं नाही ना, एवढी साधी गोष्ट आहे जी आपल्या हातात. म्हणून अण्णा सावंतनी अगदी विद्यार्थी दशेपासून डाव्या चळवळीमध्ये राहिले. डाव्या चळवळीच्या प्रत्येक चढ उताराचे ते साक्षीदार आहेत याचा उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. काही लोकांचे व्यक्तिरेखा सुद्धा त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण त्यांच्यावर प्रेम करत होतं, कोण
त्यांचा हेट करत होतं, कोण त्यांना अडचणीत आणत होतं, या सर्वच गोष्टीच्या. कारण जगामधला प्रत्येक जीव एक युनिक आहे. युनिक आहे म्हणून आपल्यामध्ये मतभेद आहे. कारण आपल्या मानवी शरीराची आणि आपल्या बुद्धीची, ब्रेनची ज्या विशेषता करून ही रचनाच युनिक आहे. 100 अब्जाचे न्यूरॉन हे प्रत्येक माणसाचे वेगळे आहे. माझे वेगळे, माझ्या मुलाचे वेगळे, बायकोचे वेगळे, आणखी कोणाचे वेगळे, मी ज्याच्याकडे काम करतो त्याचे वेगळे. त्याच्यामुळे त्यांचे मी म्हणेल तसंच झालं पाहिजे. मी म्हणे म्हणजे कारण आपण मशीन नाही. ही गोष्ट बरेच लोक, चळवळीमध्ये काम करणारे लोक समजून घेत नाही. म्हणून मला वाटतं डाव्या चळवळीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. भविष्यामध्ये जसा जसा प्रवाह, जसा जसा काळ जाईल तसं तसं ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून घेता येईल. एकूण मराठवाड्याची विद्यार्थी चळवळ, मराठवाड्याची शेतकरी चळवळ, मराठवाड्यामधल्या सामाजिक चळवळी, हे पुस्तक वाचल्याच्या नंतर आपण त्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं. आपण त्या काळाचे साक्षीदार झालेलो आहे अशा पद्धतीनं वाटतं. म्हणजे मला हे माहित नव्हतं एसएफआयचं राज्य पातळीवरचं शिबिर हे आडसला झालं होतं म्हणून. पार्टीचं झालं होतं हे मला माहित होतं, परंतु एसएफआयचं शिबिर राज्य पातळीवरचं आडस गाव म्हणजे माझ्या जन्मगावापासून 8 किलोमीटर अंतरावर. आणि अशा पद्धतीनं एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. आपण विशेषतः चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ते तर वाचलंच पाहिजे. कारण दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचं मूल्यमापन जिवंतपणे करणं ही एक अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्याला बऱ्याच मर्यादा पण असतात. म्हणून कॉम्रेड अण्णा सावंतनी त्याची सुरुवात, त्यांची जी काही एक संवेदनशीलता आहे, जी 20-22 लोक, 17-18 लोक त्या ट्रेनच्या पटरीवर गेले, कोरोनाच्या काळामध्ये जालन्यापासून चालत आले आणि ही झाली, तिथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि शेवटी जालना जिल्ह्यामधल्या राजकीय म्हणजे जालन्यामधला जो काही एकूण संघर्ष आहे, चळवळ बांधत असतानाचा, ट्रेड युनियन उभी करत असतानाचा, त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तिथं निलंगेकर वगैरे हे मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजे विद्यापीठाची फीस वाढली आणि त्याच्या विरोधामध्ये जो काही विद्यार्थ्यांनी संघर्ष केला, त्यांची गाडी अडवली, या सर्वच एकूण मराठवाडा विकास आंदोलनामध्ये त्यांनी कसं कसं आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि परीक्षेवर बहिष्कार घालण्यापासून ते सर्व बसेस वगैरे अडवणं, या सर्वच गोष्टीचा त्यांनी या पुस्तकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे. एक ज्यांना कोणी इथून पुढच्या चळवळीचा इतिहास लिहायचा असेल किंवा पाठीमागच्या चळवळीला याचे काही संदर्भ द्यायचे असतील तर मला वाटतं हे एक अत्यंत प्रभावी आणि चांगलं पुस्तक आहे. त्याबद्दल कॉम्रेड अण्णा सावंत यांचं अभिनंदन करतो. आणि पुढील ते जे काही नवीन लिखाण करतायत, काही लोकांच्या कमजोरी असतात की नाही लिहावं, सर्व त्यांच्या डोक्यात असतं, मनात असतं, त्यांची ती कुवत पण असते, पण लिहिणं हे नाही जमत त्यांना. त्याच्यापैकी मी एक आहे. तर अशा पद्धतीनं पुढील त्यांचं जे काही पुस्तक आहे कामगार चळवळीचा इतिहास, याला शुभेच्छा देतो. त्याही पुस्तकावर अशाच पद्धतीनं चर्चा व्हावी. मी अभिनंदन याच्यासाठी केलं म्हणजे आपलं शेडगे सर की ठीक आहे नाही या पुस्तकामध्ये काय आहे एवढं किमान या लोकांना पुस्तकाला टच न करता सुद्धा त्यांना कळालं, हे फार मोठं योगदान हे प्रगतीशील लेखक संघाचं आहे. मला वाटतं हे फार मोठं काम आहे. त्या दृष्टीनं आपण आणखी प्रभावीपणे म्हणजे केवळ साहित्यावरचेच नाही तर केवळ आपलेच नाही तर सामाजिक बदलामध्ये जे काही भूमिका घेणारे म्हणजे विज्ञानावरची पुस्तकं असतील, आणखी अशा पद्धतीने लिहिणारे जे कोणी हे असतील पुस्तकं असतील, ह्याच्यावर पण आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे आपली बाउंड्री आपण स्वतःच मारून न घेता आपण आपला जो काही कॅनव्हास आहे तो परत आणखी वास करायला पाहिजे असं मला वाटतं. मला या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी जे बोलवलं, कारण मला नाही वाटत किंवा मी हे पुस्तक म्हणजे हा कार्यक्रम जर राहिला नसता तर आणखी मी कधी वाचलं असतं, कारण हे सांगितलं असतं. कारण मी व्यक्तिगत म्हणजे मी रोज फक्त 1 तास वाचतो, पण कंपल्सरी वाचतो. गेल्या 22 वर्षापासून माझा ठरलेला पिरियड आहे
आणि ठरलेला वेळ आहे, त्याच वेळेमध्ये वाचतो, त्याच्यानंतर आपल्याला वेळच मिळत नाही. परंतु ह्याच्यावर बोलायचं म्हणून मी काल कॉलेजमधून सुट्टी टाकली रजा घेऊन आणि पूर्ण दिवसभरामध्ये हे वाचून काढलं. आणि अशा पद्धतीनं जर हे झालं तर आपण जे म्हणतो शक्य नाही होत्या की तुम्ही हे वाचलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे. आता कॉम्रेड बनसोड आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस आमच्या बोर्ड चर्चेमध्ये किमान 5-50 पुस्तकांचा उल्लेख होता. कॉम्रेड हे नवीन आलंय, ते म्हणतात तू हे वाच, तुम्ही हे वाचलं का? मी म्हणतो कॉम्रेड मी हे वाचलेलं आहे, तुम्ही वाचलंय का वगैरे. असं आत्ताच आमच्या एका पुस्तकावर एक चर्चा झाली. हा, तर पण या कार्यक्रमामधून लोकांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग करून आपण थेट त्या पुस्तकाची त्यांना जाणीव करून देतो. जेव्हा केव्हा त्यांना असं वाटेल की बाबा आपण अशा किमान त्यांच्या लक्षात राहिलेल्या ह्या पुस्तकामध्ये आपल्याला नक्की मिळू शकतं, त्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल संयोजक, प्रगतीशील लेखक संघ यांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद.